नमस्कार मित्रांनो, आज आपण अगदी क्लिअर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मुंबई इंडियन्स टॉप 4मध्ये कसं जाऊ शकते आणि किती सामने जिंकावे लागतील. सर्वप्रथम सिच्युएशन आपण समजून घेऊयात. IPLमध्ये प्रत्येक टीम 14 सामने खेळते. त्यापैकी मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत आणि 1 सामना जिंकला आहे. अजून 10 सामने बाकी आहेत. जर मुंबईला प्लेऑफमध्ये जायचं असेल तर साधारण 7 ते 8 विजय लागतात. म्हणजेच आता मुंबई इंडियन्सकडे आधीच 1 विजय आहे. अजून किमान 6 ते 7 सामने जिंकावे लागतील. उरलेल्या 10 सामन्यापैकी 7 सामने जिंकले तर टॉप 4 चान्स स्ट्रॉंग आहे. 6 सामने जिंकले चान्स आहे पण रिस्क आहे. नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागणार आहे. 5 किंवा कमी जिंकले तर ऑलमोस्ट मुंबई इंडियन्सची टीम बाहेर पडू शकते. आता खरी सिच्युएशन म्हणजे आता मुंबई इंडियन्ससाठी प्रत्येक सामना फायनलसारखा असणार आहे. 1 पराभव आणि मुंबई इंडियन्सवर प्रेशर डबल असणार आहे. 2 पराभव ऑलमोस्ट मुंबई इंडियन्सचा सीझन संपणार आहे. मुंबई इंडियन्सची टीम बाहेर पडणार आहे. तर अजूनही मुंबई इंडियन्सला चान्स आहे, कारण टीममध्ये सूर्यकुमार यादवसारखे मॅच विनर्स आहेत आणि बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह एकटा सामना फिरवू शकतो. हो, मुंबई इंडियन्स अजूनही टॉप 4मध्ये जाऊ शकते. उरलेल्या 10 पैकी किमान 7 सामने जिंकावे लागतील आणि आता एकही मिस्टेक चालणार नाही. तुमच्या मते मुंबई इंडियन्स 7 सामने जिंकू शकते का? येस किंवा नो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.